आज आपण पिठलं आणि झुणका याच्या दोन्हीच्या रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये थोडं तेल तापवून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा असं घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि ते छान परतेपर्यंत आपण डाळीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी डाळीच्या पिठात थोडं पाणी घालत आहे। तर मी इथे एक साधारण मध्यम आकाराची 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे। तर ते पातळ होतं, त्यामुळे पिठाची जास्त गरज आपल्याला लागत नाही। या पिठल्याला पीठ कमी लागतं। तर पिठात थोडं पाणी घालूनच ते मिक्स करायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात आणि मग पीठ नीट मिक्स होत नाही। त्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे की थोडं पाणी घालून डाळीचं पीठ एकत्र करायचं आहे। आता मी कांद्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून छान परतलं, हळद थोडी घातली आणि मग त्याच्यामध्ये हे डाळीच्या पिठाचं बॅटर मी ओतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर भरपूर होतो, कारण डाळीच्या पिठामुळे पिठलं पटापट घट्ट व्हायला चालू होतं। तर मी इथं लागेल तसं पाणी ॲड करत गेलेले आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून त्याला छान एक वाफ द्यायची। आता मी इथं झुणका करत आहे। तर झुणका हा कोरडा असतो आणि लाल असतो। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कांदा घालून छान परतून घेतलेला। आता त्याचबरोबर याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे। आपलं घरगुतीच लाल तिखट चटणी वापरायची आहे। चटणी छान परतली गेली की याच्यामध्ये आपल्याला डाळीचे पीठ घालायचं आहे। झुणक्यासाठी डाळीचं पीठ हे जास्त लागतं। आणखी एक आहे की डाळीचे पीठ घातल्यानंतर आपण त्याला खमंग वास येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे। तर झुणक्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे आणि पटापट ते एकजीव करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी तयार होऊ नये। आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला याला 1-2 वाफ आणून द्यायच्या आहेत। तर मी छान एकत्र करून त्याच्यावर कोथिंबीर घालत आहे। आता आपल्याला यामध्ये चमचा साजूक तूप घालायचं आहे। मी अशी कढईने छान सोडून घेते आणि ते आपल्याला छान एकत्र करून मग त्याला 1-2 वाफ आणून घ्यायचं आहे। तर लागलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे, झुणका तयार झालेला आहे। आता मी भाकरी भाजून घेत आहे। तर मी इथं ज्वारीची भाकरी केलेली आहे, तांदळाची भाकरी देखील याच्यासोबत छान लागते, किंवा कोणतीही भाकरी पिठल्या झुणक्यासोबत चांगलीच लागते। त्यामुळे तुम्ही भाकरीसोबत खाऊन बघा चपातीपेक्षा। आता आपली भाकरी इथे छान तयार आहे। तर भाकरी, बारीक लांब चिरलेला कांदा, हिरवी मिरची, त्याच्याबरोबर झुणका आणि पिठलं, अशी आपली पिठलं भाकरी झुणका अशी डिश आपली तयार आहे। नक्की ट्राय करा।